ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव, गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये शौनक ऋषींनी श्री सूत महोदयांना जे काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नाला धरून किंवा त्या प्रश्नाच्या अनुषंगाने सूत महाराजांनी जे उत्तर दिलेले आहेत तेच या श्रीमद भागवताचे मुख्य असं ते सूत्र आहे। सूतांनी संपूर्ण भागवत श्री शुकदेवांनी जेव्हा परीक्षित राजाला सांगितलं, तेव्हा जे श्रोतृवर्ग उपस्थित होता त्या ठिकाणी हे उग्रश्रवा नावाचे सूत जे आता शौनिकांना सांगतायत ते उपस्थित होते आणि त्यांना ईश्वरी कृपेने, गुरूंच्या कृपेने ते सर्व जे त्यांनी श्रवण केलेलं होतं ते त्यांच्या हृदयामध्ये आणि मनपटलावर कायमचं कोरलं गेलेलं होतं। म्हणून ते हा वृत्तांत शौनिकांना सांगू लागले। जो शौनिकांचा प्रश्न होता त्याच्याकडे पुन्हा आपण थोडंसं लक्ष देऊ। शेवटचा प्रश्न आहे प्रथम स्कंदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये, मंगलाचरणाच्या अध्यायामध्ये, ब्रूहि योगेश्वरे कृष्णे धर्मणे ब्रह्मणे धर्मवर्मणि स्वां काष्ठामधुनोपेते धर्मकं शरणं गतः। भगवान निजधामाला निघून गेल्यानंतर धर्म कोणाच्या आश्रयाने राहिला किंवा धर्माला आधार असं कोण राहिलं, असा प्रश्न हा शौनिकांनी सुतांना विचारलेलं होतं। धर्मवर्मणी म्हणजे धर्माचे रक्षक, कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, अशी देवाची प्रतिज्ञा होती। परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असं भगवद्गीतेमध्ये देव वर्णन करतात। पण आता प्रत्यक्ष परमात्मा निजधामाला निघून गेल्यानंतर हा धर्म याची काय स्थिती राहिली किंवा हा कोणाच्या आधारावर पुढे याचं कार्य होतं, याविषयी त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे। भगवान कसे होते? ब्रह्मणे म्हणजे ब्राह्मण भक्त होते आणि ते स्वधामाला गेल्यानंतर जी परिस्थिती पुढे या पृथ्वी तळावर काय झाली, अशा प्रकारचा तो प्रश्न होता। आणि हा प्रश्न विचारल्यानंतर शौनिक ऋषींना श्री सुतांनी चांगल्या प्रकारचे धन्यवाद दिले। तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे, कारण हा जो तुमचा प्रश्न आहे, या प्रश्नातून दोन गोष्टी दिसतात। एक म्हणजे भगवान श्रीकृष्णाविषयीची अंतःकरणात भक्ती, आणि दुसरा म्हणजे धर्माबाबत केलेला तुम्ही विचार। त्यामुळे हा भगवान श्रीकृष्णाच्या संबंधित प्रश्न आहे आणि या प्रश्नातून विश्वाचं कल्याण होण्यासाठी तुम्ही विचारलेला आहे। आणि ऋषीमुनी हो, तुम्ही हा प्रश्न विचारला, त्यामुळे प्रश्न विचारल्यानंतर ज्याला तुम्ही प्रश्न विचारला त्याचं किंवा जे इतरही श्रवण करणारे आहे
त्या सर्वांचं अंतःकरण प्रसन्न होतं. प्रश्न असे विचारले जावेत की ज्या प्रश्नकर्त्याला ते उत्तर हवं असेल त्याने वक्त्याला असा प्रश्न विचारावा की ज्याच्यामुळे जगताचं कल्याण होईल, विश्वकल्याण होईल असा प्रश्न विचारण्यात यावा. हा श्रेष्ठ असा प्रश्नकर्ता आहे. श्रेष्ठ प्रश्नकर्ता असेल तर त्याला उत्तरही तसेच मिळतात. असाच एकदा प्रश्न माता पार्वतीने भगवान शिवांना विचारला. भगवान प्रसन्न झाले होते. तो प्रसंग असा, सती अवतारामध्ये दक्ष वगैरे जे काही आहे त्या कथा वेगळ्या आहेत. त्याच्यानंतर सतीने आपली देहत्याग त्या यज्ञात केला आणि ती पुन्हा हिमालयाकडे जन्माला आली. यापूर्वी तिने सती अवतारात भगवान शिवांना श्रीरामाच्या विषयी तिच्या मनात संदेह निर्माण झाला होता. त्यामुळे भगवान शिवांनी तिचा त्याग केला आणि दक्ष यज्ञामध्ये त्याच्याच घरी झालेला तो यज्ञ, त्या यज्ञामध्ये तिने योगाग्नीने आपल्या शरीराचा त्याग केला. पुढे पार्वती म्हणून ती हिमालयाकडे जन्माला आली आणि सर्वच आटोपल्याने तिचा विवाह झाला. ते सर्व झाल्यानंतर एक दिवशी कैलासात बसलेले असताना भगवान शिव आणि पार्वती त्यांनी तिला आपल्या जवळचं आसन दिलं. वामभाग म्हणजे डाव्या बाजूला त्यांना आसन दिलं आणि प्रसन्न चित्ताने मग पार्वतीने प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नाचंही भगवान शिवांनी अत्यंत चांगल्या प्रकारे त्या प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद केला. पार्वतीने कसा प्रश्न विचारला होता, प्रश्न कसा विचारावाचा हेही भागवतातून आपल्याला शिकायला मिळतं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया असं भगवद्गीतेतही सांगितलेलं आहे. रामचरितमानसामध्ये माता पार्वतीने विचारलेल्या प्रश्नाचं एक थोडा आपण विचार करणार आहोत. अति आरती पुछऊ सुरराया रघुपति कथा कहू करिदाया. अति आरती पुछऊ सुरराया रघुपति कथा कहू करिदाया. पार्वतीची विनम्रता त्या प्रश्नाच्या विचारत असताना विनम्रता दिसली. अति आरती प्रश्न विचारायचा मुनीच्या डोक्यात आला आणि विचारला असा नव्हे. त्यामुळे पार्वती माता इथे ही श्रेष्ठ दर्जाची श्रोता झालेली आहे. श्रेष्ठ श्रोता, प्रथम दर्जाची श्रोता आहे. आणि प्रश्न विचारल्यानंतर भगवान शिवांची काय अवस्था झाली. त्यांच्या हृदयामध्ये श्रीराम आणि श्रीरामांचं चरित्र प्रकट झालं. हा वक्त्यावर झालेला परिणाम आहे. श्रोत्यांनी प्रश्न कसे विचारायचे हे भागवतकारांनी सांगताना हे उदाहरण आहे. पार्वतीने विचारल्याबरोबर भगवान शिवांची अवस्था काय झाली. हिय हर हिय राम चरित सब आये, हर हिय राम चरित सब आये, प्रेम पुलक लोचन जल छाये. मनपटलावर भगवान शिवांच्या प्रभू रामचंद्र प्रकट झाले. हृदयात राम प्रकट झाले आणि त्यांचं संपूर्ण चरित्र त्यांच्या हृदयामध्ये विराजमान झालं. राम विराजमान झाले म्हणजे त्यांचं चरित्र विराजमानच होणार. आणि भगवान त्यावेळेस शिवांची अवस्था कशी झाली. श्री रघुनाथ रूप उर आवा, परमानंद अमित सुख पावा. प्रभू रामचंद्र प्रकट झाल्याबरोबर आणि भगवान शिवांचं हृदय अत्यंत परमानंदाने व्यापलं. अमित असा परमानंद प्राप्त झाला. आणि पार्वतीने विचारलेल्या प्रश्नावर ते अत्यंत प्रसन्नतेने माता पार्वतीला धन्यवाद देत आहेत. श्रोता आणि वक्त्यामधला हा आपण विषय समजून घेत आहोत. हे सूत्र सोडू नका. त्यांनी कसे धन्यवाद दिले. धन्य धन्य गिरिराज कुमारी, धन्य धन्य
गिरिराज कुमारी, तुम समान नहीं को उपकारी। हे पार्वती, धन्य आहेस, धन्य आहेस तू। धन्य नाही तर तुझे माता पिता सुद्धा धन्य आहे। आपुलिया हितासे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया, म्हणून म्हणताना सांगितलंय रामचरितमानस, धन्य धन्य गिरिराज कुमारी, हे हिमालयाची कन्ये, धन्य आहेस। कारण तू या प्रश्नाद्वारे जगतावर उपकार केलेले आहे। तुम समान नाही को उपकारी, आतापर्यंत जगावर ज्यांनी ज्यांनी उपकार केलेले आहेत त्या सर्वांपेक्षा तू श्रेष्ठ आहेस। का श्रेष्ठ आहे? पूछे रघुपती कथा प्रसंगा, पूछे रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा, सकल लोक जग पावनी गंगा। तू हा जो प्रश्न विचारला आहे प्रभू रामाच्या संदर्भामध्ये, त्यामुळे या कथेच्या द्वाराला या जगताला पवित्र करणारी अशी ही पावनरूपी कथारूपी पावनरूपी गंगा या जगामध्ये तिचा प्रादुर्भाव होणार आहे। मला माहिती आहे हा प्रश्न तुला का सुचला। चांगले प्रश्न सगळ्यांना सुचत नाही, फार थोड्या लोकांना सुचतात आणि त्याचा उपयोग जगाला होतो। बाकीच्यांना जे प्रश्न येतात आणि ते जे विचारतात त्याच्यातून निष्पन्न काही निघत नाही। असे प्रश्न विचारायचे नाही। प्रश्न कसे विचारायचे, श्रोता आणि वक्ता यांच्यामध्ये कसं एक प्रकारचं अनुसंधान असलं पाहिजे, याचं हे भागवतकार उत्तर देत आहेत आपल्याला। हे आपल्याला शिकायचं आहे। कोणालाही कसाही प्रश्न विचारू नका। तू हा प्रश्न का विचारू शकली? तुम रघुवीर चरण अनुरागी, तुम रघुवीर चरण अनुरागी, किनहु प्रश्न जगत हित लागी, किनहु प्रश्न जगत हित लागी। मला माहिती आहे तुझ्या हृदयामध्ये भगवान श्रीरामांच्या विषयी अत्यंत प्रेम आहे। चरण अनुरागी, भगवान श्रीरामचंद्रांच्या चरण कमलावर वजुमन रामचरण सुखदाई, रामचरण सुखदाई, त्या चरणावर तुझी अत्यंत श्रद्धा आहे, प्रेम आहे, म्हणूनच तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे। म्हणून हे भाव पार्वतीच्या अंतःकरणातले भाव भगवान शिवांनी ओळखले होते। तिच्या अंतःकरणात केवळ विचारायचा म्हणून विचारला नॉमिनल असा हा प्रश्न नाही आहे, तर तिच्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम आहे। म्हणूनच प्रभू रामचंद्रांचं चरित्र, त्यांचं रूप, त्यांचं स्वरूप भगवान श्रीरामांच्या हृदयामध्ये प्रकट झालं होतं। आता हेही एक श्रोते आहेत आणि भगवान शिवही वक्ते आहेत। आता दुसरं उदाहरण पहा जरा। दुसरं उदाहरण असं आहे, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन। अर्जुनाला प्रश्न विचारायचे, अर्जुन प्रश्न विचारतो। तुम्ही भगवद्गीतेत पहा, पहिल्या अध्यायापासून प्रश्न विचारांची तऱ्हा पहा त्यांची, अर्जुनांची। त्याने अनेक प्रश्न विचारले भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने। माता पार्वतीने एवढे प्रश्न विचारलेले नाहीत आणि जे विचारलेले आहेत ते त्या प्रश्नातून तिच्या हृदयात असलेलं ते प्रेम दिसून येत आहे। अर्जुनाने विचारलेले प्रश्न, पहिल्या अध्याय तत्व सगळा विषाद योग आहे, त्याला विषाद झाला। दुसऱ्या याच्यात पहिल्यांदा भगवान सांगतात, कुतस्त्वा कष्पनमिदं विषुमे समपस्थितम। अर्जुन पुन्हा बहेस करतो, अर्जुनाचा एक स्वभाव आहे, तो बहेस करतोय, म्हणजे प्रश्नामध्ये वादावादी आहे, सरळ तो स्वीकारत नाही श्रीकृष्णाचे बोल। कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन, इषुभिः प्रतियोत्सामि
पूजार्हरिसूदन. हे भगवान श्रीकृष्ण, भीष्म तर पूजनीय आहे. हे द्रोण, हे भीष्म, हे माझे नातेवाईक, यांच्याशी मी लढाई कशी करू असा प्रश्न विचारतो. म्हणून भगवान तिथे सांगतायत कुतस्वा कश्मलमिदम. एकदा असाच प्रश्न विचारलेला आहे, देवांनी सांगितलेला आहे 4थ्या अध्यायामध्ये, भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातला 4था श्लोक आहे की मी हा योग जो होता हा पहिल्यांदा सूर्याला सांगितला, इक्ष्वाकुला सांगितला, मनुला सांगितला, अशी परंपरा दिलेली आहे. त्यामुळे तुला जो सांगतोय नवीन सांगितलेला योग नाही, मी पहिल्यांदा हा सूर्याला सांगितला. अर्जुन कुठे विश्वास ठेवतो याच्या? अर्जुन त्याच्या मनात ती शंका सांगतो, म्हणजे तो सरळ मान्य करत नाही, तो युक्तिवाद करतोय. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्विता कथम एतत् विजानीयाम त्वमादौ प्रोक्तवानिति. काय देवा, काय सांगतायत तुम्ही? तुमचा जो जन्म आताचा हा अपरम भवतो जन्म, तुमचा जन्म तर आत्ताच आहे. परम जन्म विवस्विता, सूर्य तर अनादिकाळाचा आहे, तुमचा तर जन्म माझ्याबरोबरचा आहे. आणि कथम एतत् विजानीयाम, मी कसा काय विश्वास ठेवू? त्वमादौ प्रोक्तवानिति. पहा, श्रोत्यांमध्ये फरक, श्रोत्यांच्या प्रश्नांमध्येही फरक, श्रोत्यांच्या प्रश्नामध्येही फरक. एकीकडे भागवतातून हे तुम्हाला उदाहरणं दाखल देतोय मी. थोडं विषयांतर होत असेल तर होऊ द्या, वाटत असेल विषयांतर, परंतु प्रश्नकर्त्यांचे हे प्रकार आपण समजून घेऊया, म्हणून हा प्रपंच आहे. तेव्हा भगवान सांगता, अरे अर्जुना जरा नीट लक्षात घे. बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन नान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परं तप. अरे अर्जुना, माझे आणि तुझे अनेक जन्म झालेले आहे. नान्यहं वेद सर्वाणि, ते जेवढे जेवढे जन्म, जेवढे जेवढे अवतार झालेले आहेत ते सर्व मी जाणतो. न त्वं वेत्थ परं तप, तू मात्र ते जाणू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण फटकारतायत त्याला, अर्जुनाला, आणि त्या माध्यमातून हे आपण श्रोता वक्त्यांमधले ही विषय समजून घेत आहे. एकदा तर भगवान असं सांगतायत, दुसऱ्या अध्यायात 3रा श्लोक आहे, आपण नंतर वाचून पहा, अभ्यास करून पहा. क्लैब्यमास्मगम पार्थ न एतत्त्वयोपपद्यते छिद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोद्दिष्ट परं तप. क्लैब्यमास्मगम पार्थ, नपुसकतेला प्राप्त होऊ नकोस. हा हृदयाचा ढिलेपणा, हृदयाची कमजोरीचा त्याग कर आणि युद्धाला तयार हो. पण अर्जुन कुठे तयार होतो? कारण त्याच्या चिकित्सेचा भाग वेगळा आहे. तो चिकित्सा करतोय, परंतु त्याच्याबरोबर तो भगवान श्रीकृष्णाची बहस करतोय, वादविवाद करतोय, पटकन मान्य करत नाही. ज्ञानेश्वरांनी सुंदर याच्याबद्दलही वर्णन केले. ज्ञानेश्वरी ओवी आहे, काय सांगावे अर्जुनाला? काही लोक स्वतःला फार शहाणे समजतात, दुसऱ्याचं ऐकूनच घ्यायला तयार नसतात. स्वतःला अनुभव नाही, पण तर्कबुद्धीने ते इतरांशी युक्तिवाद करीत असतात. आणि मग त्यांना कशी कशी उत्तरं दिलेली आहेत तेही आपण त्याचा अभ्यास, श्रोता आणि वक्ता या विषयाला धरूनच आपण बोलतो आहोत. हे विषयांतर नाही, हा विषय समजून घ्यावा, त्याच्या अनुषंगाने समजून घ्यावा म्हणून मी सांगतो. ज्ञानेश्वरीत काय सांगतो याविषयी? तू जाणता तरी मनविषयी. अर्जुना, तू स्वतःला फार बुद्धिमान समजतो. मी फार जाणताय, मला सगळं समजतं. जगामध्ये जो असं मानतो की मला सर्व समजतं, त्याला काहीही समजत नाही. आणि जो म्हणतो खरंच मला काही समजत नाही, त्याला सर्व समजतं.
मला समजत नाही काय हा भगवंताचा विश्वाचा पसार आहे. खरंच बुद्धी चालत नाही, त्याला सगळं समजतं. त्याच्या या वाक्यातून तो भगवंताला शरण गेला आहे असा अर्थ निघतो आणि एका भगवंताशिवाय दुसरं काही नाही असाही अर्थ निघतो. म्हणून मूळ मुद्द्यावर तू जाणता तरी म्हणविशी परी नेनवी ते न सांडिशी. तू स्वतःला जाणता समजतो, नेनवी ते, परंतु तुझा अज्ञानीपणा मात्र तू सोडायला तयार नाही. स्वतःला जाणता समजतो पण आहे अज्ञानीच, ती अज्ञान पण मात्र सोडायला तयार नाही. चला बा आता याला काही शिकवू, काही असलं शिकवतात माणसं. शिकवू तरी बोलसी बहुसाल नीती. तुला शिकवायला गेलं तर तूच उलट मला शिकवतो. कथाम भीष्मम सांख्ये द्रोणम च मधुसूदनम. म्या अर्जुन द्रोणाचा केला जेने धनुर्वेद मजती दला. तू मला शिकवतो, मला काही माहिती नाही. भगवान विचार करताय इथे जीव कसा आहे. जीव शिवाजवळच राहतो, परंतु त्याची एक ज्याला आपण असं म्हणू छिद्रान्वेषण वृत्ती म्हणू आपण. एक असा एकाने प्रयोग केला होता. एका पांढऱ्या स्वच्छ अशा कपड्यावर थोडासा हरभऱ्याच्या डाळीसारखा काळा डाग ठेवला. सांगितलं इथं काय दिसतं, काही नाही, याच्यावर तो डाळीसारखा काळा डाग आहे. सगळे बहुतेक ते सगळं उत्तर तेच देत होते, काळा डाग आहे, काळा डाग आहे, काळा डाग आहे. एकाने सांगितलं की मला याच्यामध्ये सगळं पांढरं दिसतंय, असू द्या की नाही एक छोटासा डाग असेल, पण मेजर पार्ट जो आहे तो पांढऱ्या स्वच्छ भागाचा आहे. पाहण्याचा दृष्टिकोन. तसं एखादी गोष्ट तुम्ही त्याच्यातलं न्यूनता शोधत आहेत, परिपूर्णतेकडे दुर्लक्ष करत आहात. म्हणून ते म्हणतात शिकू तरी बोलसी बहुसाल नीती. तूच मला शिकवायला उभा राहा. चारी वेद जसे मुखोद्गत यांचे. म्हणून प्रश्न विचारायचे असले तर प्रश्न कशी विचारायचे हे श्रोता आणि वक्त्यातले उदाहरण आहे. अजूनही त्यांना समजत नाही अर्जुनाला, तेव्हा ते भगवान सांगतायत. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली त्याचा ओवी लिहिताय. जाता अंधाया लागे पिसे मग तो धावो लागे जैसे, मग तो सैरा धावे जैसे, शहाणपण हे तुझे तैसे दिसतसे. काय सांगावं बाबा. एखादा जन्मांधा मनुष्य असावा आणि त्याला वेडो भरावं, त्याला वेड लागावं आणि तो बेफाम कुठेही दिशाहीन पद्धतीने धावत फिरतो. मग तो सैरो धावो जैसे, सैराट होऊन तो इकडेच्या तिकडे धावतो. शहाणपण तुझे तैसे दिसतसे. तुझं शहाणपण तसंच दिसतंय. हे सगळे श्रोत्याचे. आणि मग नंतर अर्जुन, शेवटी अर्जुनाने विचार केला, काही केलं तरी आपली इथे डाळ शिजणार नाही. त्याच्यापेक्षा पहिल्यांदा केला प्रयत्न, त्याची इच्छा अशी युद्ध करायचं नाही. त्यामुळे तो युद्ध करायचा नाही या मतावर ठाम होता. मग युद्ध नाही केलं तर करावं काय. त्यामुळे तो धर्मसंकटात सापडला असताना त्याने आपली कबुली केली. आता दुसऱ्या अध्यायामध्ये 7वा श्लोक आहे. कार्पण्य दोषोपस्वभावा पृच्छामि त्वां धर्म समूढ चेता यश्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि मे तन्मे शिष्यस्तेऽहं शादिमां त्वां प्रपन्नं यश्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शादिमां त्वां प्रपन्नं. भगवान माझं डोकं काही काम करत नाही. माझ्या मनामध्ये काय अर्थ आहे, गोंधळ आहे. आणि धर्म, माणसाच्या मनात गोंधळ केव्हा होतो, एखादी वस्तू चांगली आणि वाईट याच्यात निवडायला सांगितलं की चांगली वस्तू निवडून देतो. त्याच्यामध्ये त्याला फार डोकं वापरावं लागत नाही. काही नाही, हे चांगलं आहे, वाईट. काळं आणि गोरं असेल तर गोरं किंवा पांढरं घेऊन देतो. पण जेव्हा
दोघी समान असतात त्या वस्तू, तेव्हा त्या समान वस्तूमधली कोणती वस्तू उचलावी तेव्हा मनुष्य गोंधळतो, तेव्हाच गोंधळ होतो. आणि म्हणून अर्जुनाचा गोंधळ झाला आहे. धर्म संमूढ चेता, दिग्मूढ झाला. याला इंग्लिशमध्ये कन्फ्युजन ऑफ माइंड, मनाचा गोंधळ आहे. आपण बाय एखाद्या दुकानात जा, कपड्या आपल्याला धरून ठरलेलं आहे किंवा आपण तोच फक्त पांढरा स्वच्छ कपडा घ्यायचा, इतर रंगाचा नाही. आणि जेव्हा तो दुकानदार पांढऱ्या रंगाचे थप्प्याच्या थप्प्या लावून देतो तेव्हा आपण गोंधळतो. हा घेऊ का तो, याची झाक कशी आहे का त्याची झाक कशी आहे, याचं क्वालिटी कशी आहे का त्याची क्वालिटी कशी आहे. कारण सगळेच पांढरे आणि त्या पांढऱ्यामधून निवडायचं आहे आपल्याला. आणि इथे बुद्धीची परीक्षा असते. चांगल्या वाईटमध्ये चांगलं निवडून घे, ते फार सोपं आहे. दोघी वस्तू चांगल्या आहेत, त्या चांगल्यामध्ये कोणची निवडावी इथे मात्र मन द्विधा अवस्थेमध्ये जातं. आणि म्हणून ते सांगतात यस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. श्रेय आधी प्रियाचा विचार करत होते. श्रेयस आणि प्रेयस, प्रेयस तर कोणी घेतो, पण श्रेयस, श्रेयस ही वस्तू प्रेयस असते असं नव्हे, आणि प्रिय वस्तू ही श्रेयस असतेच असंही नाही. चांगला गोड पदार्थ सगळ्यांना आवडतो, यालाही आवडतो, परंतु खात नाही, कारण ती प्रिय आहे परंतु श्रेयस त्याला नाही, अपायकारक आहे. आणि अशा गोंधळात सापडल्यानंतर तो सांगतो शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. भगवान, मी तुझा शिष्य आहे, तुला शरण आलेलो आहे, मला काही सुचत नाही रे शाधिमां, मला सांग, मी तुला शरण आलेलो आहे. म्हणजे श्रोत्यांमधले हे आपण प्रकार पाहिले. थोडं विषयांतर झालेलं आहे, मलाही समजतं, परंतु श्रोत्यांचे प्रकार आपण या भागवताच्या माध्यमातून समजून घेत आहोत. यासाठी हा प्रपंच मांडला गेलेला आहे. आता मूळ विषयाकडे आपण येणार आहोत. भागवताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये असं विचारलेलं आहे, असं वर्णन केलेलं आहे, सवै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहैतुकम अप्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती. जगातला सर्वश्रेष्ठ धर्म कोणता? ईश्वराची भक्ती करणे हाच सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. आणि ती भक्ती कशी? हेतू विरहित प्रोजित धर्म आहे. कैतव, प्रोजित धर्म, कैतव म्हणजे कुठल्याही प्रकारचे हेतू न ठेवता, म्हणजे निष्काम, अप्रतिहत, अखंड, अखंड भक्ती, अव्याहत अखंड भक्ती आपल्या मनात निर्माण होणं, परमेश्वराची भक्ती निर्माण करणं, की ज्याच्यामुळे आपला अंतरात्मा संप्रसिद्धती, संतुष्ट होतो. आत्मसंतुष्टी एवढं दुसरं कुठलंही सुख नाही. किंबहुना सोय जीवात्मयासील आहे, तेथे जे होय तया नाम सुख. ती अवस्था प्राप्त होणे म्हणजेच सुख आहे. आणि एकदा तुम्ही भगवंताची भक्ती करायला लागले तर काय होतं? वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च अहैतुकम. भगवंताच्या भक्तीने ज्ञान आणि वैराग्य यांचा उदय होतो. वैराग्य आणि ज्ञान याला फार महत्त्व आहे. आणि जोपर्यंत वैराग्य आणि ज्ञान, एखाद्या स्त्रीला 2 मुलं असावे, ती चालताना काय करते? एका हातात एका मुलाचा बोट, दुसऱ्या हातात दुसऱ्या मुलाचं बोट, आणि मध्ये ती असते. तसं ज्ञान आणि वैराग्य ही भक्तीची मुलं आहेत, पुत्र आहेत, आणि माता भगवतीमध्ये आहे. त्यामुळे ती दोघांचा बोट घेऊन चालते. ज्ञान पण कसं आहे? मार्तंडाची तापहीन
वर्णन केलं आहे माऊलीने. चंद्रमेजे लांछन मार्तंड जे ज्ञानी असावे, पण फार तापट नसावे. काही लोक ज्ञानी योगी सगळं होते, पण लोक भितात त्यांच्याजवळ जायला. नको बा, कारण हे प्रकरण वेगळंच आहे. त्याच्या ज्ञानाचाही उपयोग नाही, त्याच्या वैराग्याचाही उपयोग नाही. काही वेळेस काही काय होतं की एखादा मनुष्य काही द्यायला जातो आणि त्याने फाडकत त्याच्या कानफटीत मारावं. समजत नाही का तुला, मी काही घेत नाही, म्हणजे त्याचा असतं वैराग्य, पण हा घाबरतो ना. त्यामुळे असंही नाही, असंही नको. ते मंगल स्वरूप असलं पाहिजे. अशा ज्ञान आणि वैराग्याला धरून भक्तिमाता त्यांचं बोट धरून घेऊन जाते आणि तिचीच अपेक्षा सगळे लोक. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, आनिक नये माझे मना हो का पंडित शहाणा. तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, अनेक नाही माझे म्हणा हो का पंडित शहाणा. कितीही मोठा पंडित असो, कितीही मोठा वैराग्यशील असो, मला काय करायचं. त्याला भक्तीचा जिव्हाळा माहिती नाही. जिव्हाळा हा शब्द अगदी जवळजवळ वापरतो. आपल्या त्या बोटांना असं काही झालं ना तर ते असतं थोडंसं, पण इतका तो मनुष्याला थोडीशी जरी हात लागला तरी त्याला वेदना म्हणतात. त्याला आता इथे म्हणतात की नाही, मला पण पूर्वी जिव्हाळी म्हणत होती. त्याला जिव्हाळी लागली, जीव कसा तरी करतो, त्याला जिव्हाळी म्हणतात. असा इतका जवळचा संबंध भक्तीचा असला पाहिजे. म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, अनेक नाही माझे मना हो का पंडित शहाणा. अशा भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि ईश्वराची भक्ती, भगवान श्रीकृष्णाची भक्ती हाच खरा धर्म आहे, याचंही निरूपण केलेलं आहे. सृष्टी निर्माण झाली तो जगत नारायण याच्यामध्ये पोहडलेला होता क्षीरसागरामध्ये. संताकानम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. त्याला वाटलं सृष्टी निर्माण करावी. त्यांनी मायेचा आधार घेऊन रज, तम आणि सत्व ही 3 गुण मायेच्या आधाराने निर्माण केली आणि त्याला धरूनच उत्पत्ती, स्थिती आणि लय हे 3 कार्य त्याचे सुरू झाले. त्या परमात्म्याचे हे सगळे एकच आहे, याच्यात फरक काही नाही. एकच तो परमात्मा. रजोगुणाने ब्रह्मा झाला, सत्वगुणाने विष्णू झाला आणि तमोगुणाने रुद्र झाला किंवा महेश झाला. या 3 गुणातून या सृष्टीचा जो काही विलास झालेला आहे, हा 3 गुणांचा मायेपासून झालेला विलास आहे. याला चित्शक्ती विलास असंच म्हटलं जातं. हाच चित्शक्ती विलास आहे. त्यानंतर भगवंताच्या कोणते कोणते अवतार झाले, क्षेमायच भवायच असाही प्रश्न विचारला आपण पाहिला आधी. जगाच्या कल्याणासाठी आणि त्याच्या आनंदासाठी हा भगवान मायेत राहूनही मायेपासून अलिप्त असतो आणि ही सृष्टीची रचना करतो. तो त्या गुणांमध्ये अटकलेला दिसतो, परंतु त्या गुणांमध्ये तो खऱ्या अर्थाने अटकत नाही. जसं एखादं सर्वागटीरामध्ये हरी एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. हजारो अशी पाण्याने भरलेली भांडी ठेवली पसरट, तर त्याच्यामध्ये हजारो जितकी भांडी तितके सूर्याचं प्रतिबिंब तिथे दिसतं, पण सूर्य मात्र एकच असतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सर्वागटीरामध्ये हरी एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. त्याच भगवंताने ते अवतार धारण केले. जसा एखाद्या मोठ्या सरोवरातून अनेक प्रवाह निघतात आणि त्याचे छोटे छोटे प्रवाह बाहेर येतात, तसा हे सर्व प्रवाह त्या एकाच परमात्म्याने निर्माण केलेले आहे. ते पहिले 17 तत्वाचं पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय अशी मिळून झाली 15. आणि हा सर्वांना एक नियंत्रित करणारा, यांच्या अनुषंगाने सुख आणि दुःख भोगणारा जे 16वं तत्व आहे तो म्हणजे जीव. येतं लक्षात. पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय झाली 15. आणि त्याच्यातून मिळणारं सुखदुःख कोणाला फिलिंग झालं पाहिजे नाही.
केलेली वस्तू, बनवलेली वस्तू गोड आहे, खारट आहे, खराब झाली, चांगली झाली, याची जाणीव असलेला कोण पाहिजे? मग याला जाणीव, ज्याला जाणीव आहे तो जो निर्माण झाला किंवा ते जे स्वरूप आहे त्याला जीव असं म्हटलं जातं. ते 16वं तत्व आहे. परंतु या 16पासूनही एक वेगळं तत्व आहे आणि अलिप्त असं ते 16 नंतरचं 17वं तत्व जे आहे तोच परमात्मा. तोच परमात्मा. वामिवौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षरैव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. हे द्वैत आहे, क्षर आणि अक्षर. जे दिसतं क्षर म्हणजे नाशिवंत, आणि याच्यामध्ये जे आहे, जे अक्षर आहे, जे नाशिवंत नाही, तो ईश्वरी तत्व आहे. ते प्रतिबिंबित आहे. आणि मग कोण आहे? यांच्यापेक्षा अजून एक कोण आहे? उत्तम पुरुषस्तन्य परमात्मेति उदारतः यो लोकत्रयमाविश्य विवर्ते व्यय ईश्वरः. याच्यापेक्षा उत्तम पुरुषस्तन्य, याच्यापेक्षा जो वेगळा आहे तो उत्तम पुरुष. तन्य वेगळा आहे, ते तत्वचे आहे वेगळे. ते तत्व म्हणजेच उत्तम पुरुष परमात्मा, त्याला पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. म्हणून 15व्या अध्यायामध्ये त्याचं नावच पुरुषोत्तम योग नाम पंचदशोध्याय असं भगवान त्या अध्यायाचा शेवटचा तो समारोपाचा ते श्लोक असतो. जो तिथे शयन करत होता त्या विराट पुरुषाची जी कल्पना केलेली आहे, हे विश्व म्हणजे त्या विराट पुरुषाचं स्वरूपच. जे पिंडी ते ब्रह्मांडी, त्याच एका नारायणापासून एतान्नानावताराणि निधानं बीजमव्ययं यस्य अंशांशेन सृजन्ते देवतिर्यक् नरादयः. हे सर्व जीवाचं बीज आहे. त्याच्या अंश, अंशाचे अंश, अजून त्याचे अंश, शतांश, जे काही म्हणाल ते त्याच्यापासून कोण झाले? देवतिर्यक् नरादयः. देव, दानव, मानव जे काही आहे. म्हणून निश्चित समजा आपण सुद्धा देवाचे अंश आहोत. भागवतातला हा संदर्भ लक्षात घेऊन आपल्याला स्वतःला हलकं समजू नका. तो होता राजहंस एक, तुम्ही सुद्धा राजहंस आहात. बदकाच्या नादी लागू नका. पण तू राजहंस आहे हे आपल्या सद्गुरूंनी पटवून दिलं पाहिजे. आणि म्हणून तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञातव्यं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान गावरवे जरी मनी आथी आणावे संता या बजावे सर्वस्वीसी. म्हणून प्रत्येक जण हा देवाचाच अंश आहे हे समजायला हरकत नाही. भागवताने एकूण देवांनी 24 अवतार ना, किती अवतार घेतले, कशासाठी घेतले, असा प्रश्न आहे शौनिक ऋषींचा. त्याला हे उत्तर आहे. आपण विषयांतर करत नाही. विषयाला धरून दे, थोडंसं इकडे तिकडे तो विषय अधिक समजावा म्हणून थोडंसं विषयांतर असतं. भागवतात तसे 22 अवतार दिलेले आहे प्रसिद्ध. आपण आता हा देवाचे काही मोजायला आपण जाऊ नये, किती आहे काय आहे, 1 2 3 अशाप्रमाणे ते आपल्या गणनेच्या पलीकडे आहे. त्याला एकच आहे, फक्त हात जोडणे आणि त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. भगवंताला शरण जा. बुद्धीचे अकलेचे तारे तोडण्यात काहीही अर्थ नाही, काही अर्थ नाही. वेळ घालवू नाही. जेव्हा तो परमात्मा सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली आणि या सृष्टी निर्मिती या प्रकृतीच्या सागरावर अनेक लाटा निर्माण झाल्या. एकेका लाटे म्हणून एकेका अवतार आहे. पहिला संकादिकचा अवतार झाला आहे, दुसरा वराह अवतार झाला आहे, तिसरा नारदा रूपाने अवतार घेतला आहे, चौथा नरनारायण रूपाने घेतला आहे, 5वा कपिल रूपाने घेतला आहे, 6वा भगवान दत्तात्रय झाले, 7वा यज्ञावतार झाला आहे
8वा ऋषभदेव हा अवतार आहे, 9वा पृथु अवतार आहे, 10वा मत्स्य अवतार घेतला आहे, 11वा कासव अवतार आहे, 12वा धन्वंतरीचा अवतार झाला आहे, 13वा मोहिनी अवतार घेतला आहे देवाने, 14वा नृसिंह अवतार आहे, 15वा वामन अवतार आहे, 16वा परशुराम आहे, 17वा व्यास आहे, 18वा भगवान श्रीराम आहे आणि 19वा बलराम आणि श्रीकृष्ण. एकाच देवाने 2 अवतार, त्या 2 एकच अंश आहे तो अवतार आहे. त्याच्यानंतर बुद्ध अवतार, भगवान बुद्ध झालेले आहे. त्याच्यानंतर विष्णू यश या ब्राह्मणाच्या घरी कलियुगाचा जेव्हा अंत होईल तेव्हा कल्की अवतार भगवान धारण करणार आहेत. त्याच्यानंतर हंस आणि हयग्रीव यांना सुद्धा अवतारात गणून एकत्र करून एकूण 24 अवतारांची ही यादी किंवा संख्या भागवताने दिलेली आहे. हे दशावतार वेगळे आहेत, वेगवेगळ्या जाकी रही भावना जैसी प्रभू मुहूर्त तिनं देखी तैसी. त्यामुळे डेफिनेट सांगा हे उत्तर नाही, उत्तर देऊ शकणार नाही. शब्देवीन संवाद दुजेवीन अनुवाद हे तव कैसे निगमे परे येऊनी परते बोलणे कुंटले ते वैखरी कैसे निसांगे. पांडुरंग कांती दिव्य कानडा विठ्ठलू कर्नाटकू त्याने मज लावी याला वेधू. वेध लागला की मग या बाकीच्या गोष्टी काही आपण मनावर घ्यायच्या नसतात. भगवंताचा वेद हा लागला पाहिजे. ऋषयो मनो देवा मनुपुत्रा महौजसः कला सर्वे हरेरेव स प्रजापतयस्तथा. सर्व जे दिसत आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. अशा या भगवंताच्या मायेविषयी, त्याच्या 24 अवताराविषयी, शौनिकांनी विचारलेले प्रश्न याविषयी आणि श्रोते आणि वक्ता यांच्यातले प्रकाराविषयी आपण या ठिकाणी उहापोह केलेला आहे. हे सगळंच बरोबर आहे असा माझा दावा नाही. अनेक ग्रंथातून, अनेक याच्यातून त्याचा उल्लेख केला आहे. परंतु एक नीट लक्षात घ्या, समुद्र आपल्या नदीच्या काठी किंवा कुठे हजारो नावा उभ्या आहेत म्हणून काही आपण 1000 नावेत बसू शकत नाही. कोणत्या तरी एकाच नावेत बसतो, कोणत्या तरी एकाच नावेत बसतो. ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आहे तसा. 1000 नावांमध्ये बसू शकत नाही. 2 नावांमध्ये पाय ठेवूनही प्रवास करता येत नाही. एकाच नावे आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. भगवान अक्कलकोट स्वामींनी हा त्यांच्या एका भक्ताला दिलेला मंत्र आहे. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम शिवशासनतः शिवशासनतः शिवशासनतः. असे 3 भक्त होते. तिघांना त्यांनी हा मंत्र दिला, त्याला गुरुमंत्र म्हटला गेलेला आहे. याच्यावर त्यांना तिघांनाच नाही दिला, त्यांच्या निमित्ताने विश्वाला दिलेला आहे. म्हणून अनेक नको पडू गबाळाची भरी आहे तेथे थोडी नागवण. म्हणून ज्याने भागवताचा अभ्यास केला त्याला इतर अभ्यास करण्याची जरूर नाही. ज्याने श्रीरामाचा जप केला त्याला इतर मंत्र तंत्र जाणण्याची जरूर नाही. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. रामकृष्ण नाम सर्वदोषार्ण जड जीवा तारण हरि एक हरिनाम सार जीवा. या नामाची उपमाता दैवाची कोण वाणी ज्ञानदेव सांग झाला आदिपाठ पूर्वदा वैकुंठ मार्ग सोपा. म्हणून नाना बुद्धीचे तरंग क्षणाक्षणा पालटिती रंग धरू जाता याचा संग तव तो होतो बाधक. या बुद्धीला ही अनेक रूप आहे, अनेक रूप ही बुद्धी धारण करते. कधी हे कधी हे कधी हे, कोणत्या मार्गाने जाणार. म्हणून सर्व सोडून परमात्मा मी तुला शरण आलेलो आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम.
गंगा माता की जय, भारत माता की जय. नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा.